नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअर या एमपीएससी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत मोस्ट आय एम पी 15 प्रश्न. एमपीएससीचे करंट अफेअरचे मोस्ट आय एम पी 15 प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर जे की संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मित्रांनो, चला बघूयात. तर पहिला प्रश्न बघा मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या देशाने हिमबिबट्याला म्हणजे स्नो लेपर्डला आपल्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? तर या ठिकाणी किर्गिस्तान या देशाने आपल्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून हिमबिबट्याला घोषित केले आहे. तर मित्रांनो, याचा उद्देश असा होता की पर्यावरणाचा समतोल त्याचबरोबर बिबट्यांचे संरक्षण होणे हे याच्या मागचं उद्दिष्ट होतं. आणि आता जे हिमबिबटे आहेत ते 12 देशामध्ये यांचं अस्तित्व आहे सध्या. आणि आपण जर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त हिमबिबटे आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. ओके, नेक्स्ट बघूयात. अचूक नसलेली जोडी ओळखायची. या ठिकाणी अचूक नसलेली म्हणजे चूक असलेली जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर बघूयात. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी, महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम मनेची वाडी आणि महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव तर पारपोली. तर या ठिकाणी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे मधाचे गाव जे आहे ते पारपोली नसून ते मांघार, सातारा जिल्ह्यातील मांघार हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. तर पारपोली हे फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर आपण जर विचार केला देशाचा, तर देशामध्ये फुलपाखरांचे गाव म्हणून महादरे म्हणून ओळखले जाते, ते सुद्धा सातारा जिल्ह्यामध्येच आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ यांच्याकडून दिला जाणारा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 चा कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रकाश परब यांना हा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार प्रकाश परब यांना देण्यात आला आहे. तर प्रकाश परब हे मराठी भाषा अभ्यासक आहेत मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आशा बगे सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. तर आशा बगे हे यांना जनस्थान पुरस्कार दिला गेला होता 2023 चा. त्याचबरोबर आपण जर विदा करंदीकर गौरव जीवन गौरव पुरस्काराचा जर विचार केला तर हा रवींद्र शोभणे यांना देण्यात आला आहे. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. क्रीडा क्षेत्रात महिलांना सहभाग वाढवणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणे या उद्देशाने देशातील पहिली आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ही पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. तर या ठिकाणी आपण मथुराचा जर विचार केला, मथुरा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये दिसते आहे. तर मथुरा या ठिकाणी मुलींची सैनिकी शाळा उभारण्यात आली आहे. आणि त्याचबरोबर मैसाना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते ऑप्शन मध्ये. तर मैसाना या ठिकाणी पहिली सरकारी सैनिकी शाळा ही उभारण्यात आली आहे. नेक्स्ट बघूयात. बिघडत चाललेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन आहेत हैती देशामधून भारतीयांना हलवण्यासाठी डॅश डॅश हे ऑपरेशन राबवण्यात आले आहे. तर मित्रांनो, इंद्रावती हे ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात आलं आहे. नेक्स्ट बघूयात. अंतराळात सर्वाधिक वेळ म्हणजे 1000 पेक्षा जास्त दिवस घालवण्याचा विक्रम करणारे ओलेग कोनोनेन्को हे डॅश डॅश देशाचे अंतराळवीर आहेत. तर हे जे आहेत ओलेग हे रशिया या देशाचे अंतराळवीर आहेत. तर मित्रांनो, त्यांनी स्पेसमध्ये जो टाइम स्पेंड केला आहे तो 1111 दिवस हा एवढा टाइम स्पेंड केला आहे, म्हणजे 1000 पेक्षा जास्त दिवस. एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. 7वा प्रश्न बघा. ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला दिला किंवा कोणाला मिळाला? तर मित्रांनो, एम्मा स्टोन हा सर्वश्रेष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार यांना दिला आहे. तर यांची जी पुअर थिंग्स नावाची जी मूवी आहे 2024 मध्ये आली होती त्या मूवीला आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून एम्मा स्टोन यांना तो दिला गेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मिशेल योहो थर्ड नंबरचा ऑप्शन दिसते. तर मिशेल योहो हे सर्वोच्च अभिनेत्री म्हणून आशियातील पहिली महिला म्हणून त्यांना तो पुरस्कार दिला गेला आहे, मिशेल योहो. नेक्स्ट बघूयात. युरोपियन युनियनच्या युरोपियन काउन्सिलचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, अँटोनिया कोस्टा यांची ही निवड झाली आहे. युरोपियन काउन्सिलचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून अँटोनिया कोस्टा यांची निवड झाली आहे. तर त्यांचा जो कार्यकाळ होता मित्रांनो 2015 ते 2024 पर्यंत त्यांचा जो कार्यकाळ आतापर्यंत त्यांनी जो कार्यकाळ पार पाडला आणि पुन्हा त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
नेक्स्ट बघूयात. अलीकडेच कोणता देश अंडर 19 आशिया कप 2023 चा विजेता ठरला आहे? तर या ठिकाणी मित्रांनो बांगलादेश हा विजेता देश ठरला आहे. तर हा पहिल्यांदाच अंडर 19 आशिया कपचा विजेता देश ठरला आहे. हे लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो, महत्वाचा आहे. नेक्स्ट बघूयात. 10 नंबरचा प्रश्न. 28 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या स्मरणार्थ 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले? तर मित्रांनो खाशाबा जाधव हा यांचा जन्मदिवस आहे. 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल असे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तर मित्रांनो 1952 मध्ये ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळ प्रकारामध्ये खाशाबा जाधव यांनी पहिले कांस्य पदक मिळविले होते. म्हणून त्यांचा जो जन्मदिवस आहे 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाईल. त्याचबरोबर 29 ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करत असतो. नेक्स्ट बघूयात. भारताने पुढीलपैकी डॅश डॅश देशासोबत शाश्वत उत्पादन, ऊर्जा संक्रमण, संशोधन आणि कलात्मक प्रकल्प याबाबत मैत्री अनुदान फ्रेंडशिप ग्रँट्स यांचे अनावरण केले आहे. तर मित्रांनो हे जे मैत्री अनुदान आहे हे ऑस्ट्रेलिया या देशासोबत भारताने केलं आहे. तर त्याचबरोबर बांगलादेशासोबत पण आपण असे मैत्री अनुदान किंवा मैत्री जे काही प्रोग्राम आहे किंवा प्रोजेक्ट आहे ते राबवले आहे. तर बांगलादेशासोबत आपण मैत्री पाईपलाईन हा जो काही प्रकल्प आहे तो राबवला आहे. त्याचबरोबर आपण मॉरिशस सोबत मैत्री उद्यान हा जो प्रकल्प आहे तो राबवला आहे. नेक्स्ट बघूयात. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क साठी विशेष धोरण असणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क. ओके, तर त्या ठिकाणी ऑफकोर्स महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. नेक्स्ट बघूयात. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेबाबत अचूक नसलेली विधान या ठिकाणी ओळखायची आहे. अचूक नसलेली म्हणजे या ठिकाणी चूक असलेली विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. तर पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर आहे. लंडन नंतर तिसऱ्यांदा पॅरिसमध्ये हे जे आयोजन केलं होतं हे ऑलिम्पिक स्पर्धेचं तिसऱ्यांदा आयोजन केलं होतं. त्याचबरोबर या स्पर्धेत एकूण 204 देश सहभागी झाले होते. बरोबर. भारताने या स्पर्धेत 1 रौप्य, 4 कांस्यासह एकूण 5 पदके प्राप्त केली. आणि या स्पर्धेत उद्घाटक ध्वजवाहक म्हणून भारतातर्फे मनू भाकर आणि PR श्रीजेश यांची निवड करण्यात आली होती. तर या ठिकाणी मित्रांनो भारताने या स्पर्धेत 1 रौप्य आणि 5 कांस्य पदक असे एकूण 6 पदक मिळवले आहे. त्याच्यामुळे क हे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला चुकीचं दिसतंय. त्याच्यामुळे क हे ऑप्शन आपल्याला 3 ठिकाणी दिसतंय. म्हणजे या ठिकाणी पहिला जो ऑप्शन आहे हा एलिमिनेट होईल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उद्घाटक आणि ध्वजवाहक म्हणून भारतातर्फे मनू भाकर नाही, तर त्या ठिकाणी PV सिंधू हे जे बॅडमिंटन प्लेयर आहे आणि अंचत कमल हे जे आहे हे सुद्धा टेबल टेनिस प्लेयर आहे. यांची निवड या ठिकाणी केली गेली होती. म्हणून या ठिकाणी क आणि हे जे ड ऑप्शन आहे या ठिकाणी बरोबर असेल. नेक्स्ट बघूयात. सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळे होणाऱ्या तक्रारी, त्रास यांचे तातडीने निवारण करण्यासाठी दूरसंचार विभागाने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर या ठिकाणी चेक्षू नावाचं जे पोर्टल आहे ते सुरू केलं गेलं आहे. तर चेक्षू नावाचं जे पोर्टल आहे ते ग्राहक आपलं जे काही स्पॅम कॉल किंवा तक्रारी होत असतात किंवा सायबर फसवणूक होत असते त्या संदर्भात एक चेक्षू पोर्टल आहे. त्याचबरोबर आपल्याला ऑप्शनमध्ये दिसते की ई जागृती हे जे आहे हे ग्राहक तक्रारी निवारणासाठी हे ई जागृती पोर्टल उभं केलं गेलं आहे. त्याचबरोबर दक्षता पोर्टल जे आहे ते सरकारी अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे यासाठी हे दक्षता पोर्टल चालू केलं आहे. त्याचबरोबर स्कोअर्स 2.0 पोर्टल हे खूप महत्वाचं आहे. तर हे जे पोर्टल आहे ते गुंतवणूकदारांच्या तक्रारी सोडवणे. त्याचबरोबर सेबीने हे सुरू केलं आहे. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे त्यांनी सुरू केलं आहे. नेक्स्ट बघूयात. लास्ट प्रश्न. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेने जाहीर केलेल्या जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार 163 देशांच्या क्रमवारीत भारताचे काय स्थान आहे?
तर या ठिकाणी ग्लोबल पीस इंडेक्स 2024 आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी भारताचं जे स्थान आहे ते 116 नंबरचं आहे. त्याचबरोबर भारताला या ठिकाणी 2.31 असे गुण मिळालेले आहे ग्लोबल पीस इंडेक्स 2024 नुसार. आणि या ठिकाणी पण जर विचार केला जगात सर्वात शांत देशांचा, तर आइसलँड आणि आइसलँड 1 नंबरवरती आहे आणि आइसलँड 2 नंबरवरती आहे. हे जगातील सर्वात शांत देश आहेत. आणि जगातील सर्वात अशांत देशांचा जर विचार केला आपण, तर 163 नंबरवरती येते येमेन आणि 162 नंबरवरती येते सुदान. बघा, 162 नंबरवरती सुदान आणि 163 नंबरवरती येते येमेन. ओके, तर हे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर आज आपण खूप महत्वाचे असे जे काही IMP 15 प्रश्न होते आपण बघितलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे मित्रांनो. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.